तर पोलिसांकडून दडपशाही होते असा आरोप मराठी एकीकरण समितीनं केलेला आहे। समितीच्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले पोलिसांनी, तर गोवर्धन देशमुख यांच्या हातालाही रक्त लागलेलं दिसतंय। यावेळेला गोवर्धन देशमुख यांनी गंभीर आरोप पोलिसांवर केले। या सगळ्या पोलिसांचं निलंबन करावं असंही त्यांनी मागणी केलेली आहे। काही वेळापूर्वी मराठी एकीकरण समितीचे सर्व कार्यकर्ते कबूतरखाना परिसरात पोहोचले। आंदोलनाला त्यांना आज आंदोलन त्यांच्याकडून केलं जाणार होतं, मात्र त्याआधीच पोलिसांनी नोटीस बजावली होती। तर जैन समाजाच्या आंदोलनावेळी कुठलीही कारवाई न करणारे पोलीस आज मात्र धरपकड करतात असा आरोप त्यांनी केला। औषध उपचार नाही का केले? औषध उपचार गोवर्धनजी तुम्हाला ताब्यात घेतलं, रक्त काढले, रक्त पोलिसांनी रक्त काढले मराठीसाठी। या पोलिसासाठी आलोय मी। या पोलिसांना मारहाण झाली, धक्काबुक्की झाली, म्हणून मराठी एकीकरण समिती आज आंदोलन करते। त्याच पोलिसांनी माझं रक्त काढलंय। गृहमंत्र्यांनी पोलिसांनी काय सूचना दिल्यात? पोलीस सगळ्यांसाठी असतं ना, मग मराठी एकीकरण समितीचं आंदोलन काय दडपतंय? या पोलिसांनी मला मारहाण केली आहे, अक्षरशः हात माझा पिरगळून टाकलाय। याचं आज याला जबाबदार कोण आहे? पोलिसांनी माझा हात तोडलाय, पणाच आहे। गृहमंत्र्यांनी सगळ्या पोलिसांची तात्काळ निलंबन करावं। 6 तारखेला हे कुठे होते? 6 तारखेला हे कुठे होते असा प्रश्न आहे। हे रक्त का साठी जात याचा आम्हाला अभिमान आहे। आधीच्या आंदोलनामध्ये सूर्या चाकू देखील होते। आधीच्या आंदोलनात सूर्या चाकू काढणारे या दिवशी गप्प बसले होते, पण माझ्यासारख्या माणसाचं रक्त काढते यांच्यासाठी उभा राहिलो मी, यांच्यासाठी, या पोलिसांसाठी। पण आज हात मोडलाय माझा, हात माझा काम करत नाही। आज या ठिकाणी ताब्यात घेतलाय, काय कारवाई? नोटिसा देखील नोटिसा आम्हाला दिल्या होत्या। यांनी कोणाला नोटीस दिल्या? या सगळ्या पोलिसांचं निलंबन झालं पाहिजे। मला माझी भूमिका मांडू दिली। मराठी एकीकरण समितीला भूमिका मांडू दिली जात नाही, निवेदन देण्यासाठी म्हणून आम्ही आलो होतो, मात्र आमची धरपकड होती असा आरोप गोवर्धन देशमुख यांनी केलाय। प्रचंड वातावरण तापलेलं आहे दादर कबूतरखाना परिसरातलं। याच पार्श्वभूमीवर सकाळपासूनच तगडा पोलीस बंदोबस्त या भागात होता। दुकानंही या भागातली अजूनही बंद ठेवण्यात आली। दुपारी 1 वाजेपर्यंत दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र आत्ताची परिस्थिती पाहता कदाचित ही वेळ आणखी वाढवली जाऊ शकते। 6 तारखेच्या आंदोलनावेळी जैनांवर कारवाई झाली नाही, मात्र आज आमची धरपकड होती असा आरोप मराठी एकीकरण समितीकडून केला जातो। पोलीस दडपशाही करत असल्याचा आरोपही समितीनं केलाय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।